नोकरीसाठी मुंबईत मराठी माणसावर अन्याय, नोकरी.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे नवा वाद, फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य, मराठी एकीकरण समिती आक्रमक, संबंधित कंपन्यांवरती कारवाईची मागणी. लातूरमध्ये बैल दगावल्यामुळे शेतकऱ्यावर पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ, व्हायरल व्हिडिओवरती मुख्यमंत्र्यांची तत्परता, जिल्हाधिकाऱ्यांना सांगत शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला. वाढत्या तापमानामुळे विदर्भातल्या शाळा उशिरा सुरू होणार. विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, तर राज्यातल्या उर्वरित शाळा 15 जूनपासून सुरू होणार, शिक्षण विभागाचा निर्णय. मुंबई, पुणे, कोकणासह 30 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता. अकोल्याच्या अकोटमध्ये खतासाठी रात्रीपासून शेतकऱ्यांच्या रांगा. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरियासह इतर खतांच्या मागणीत वाढ. ग्रामीण भागात इंधन टंचाईनंतर आता खत टंचाईचं चित्र. अमरावती जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर. एकाच बेडवर 2 रुग्णांवरती उपचार होत असल्याचा प्रकार. आरोग्य यंत्रणेवर सवाल उपस्थित. बीडच्या पुरुषोत्तमपुरीमध्ये गोदावरी नदीत भाविकांची बोट उलटली. एक मुलगा बेपत्ता. बोटीत 50 भाविक होते. क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे बोट उलटल्याचा अंदाज. दोषींवर कारवाईची मागणी.